brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ज्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दादांची कमतरता जाणवतीये म्हणून सगळ्याच पक्षातील नेते आठवण काढतायत, तेच नेते अजित पवारांच्या अपघातावरती सभागृहात चर्चा करायला का तयार नाहीयेत हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. अजित पवारांचं अपघातात झालेलं निधन हा सगळ्यांसाठी धक्का आहेच, पण सरकारकडून याची नोंद का घेतली जात नाहीये सभागृहामध्ये हा प्रश्न विचारला जातोय. अजित पवारांचं ज्या पद्धतीनं निधन झालं तो अपघात नसून घातपात आहे का, यावर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. शशिकांत शिंदेंनी विधान परिषदेत मागणी केली की या विषयावरती चर्चा व्हायला हवी, पण त्याला अजून सत्ताधाऱ्यांकडनं उत्तर देण्यात आलेलं नाहीये. 4 दिवस उलटूनही याबाबत कुठलीही हालचाल दिसत नाहीये असं सुद्धा म्हटलं जात आहे. यात काही राजकारण आहे का? चर्चेसाठी अजित पवारांचा अपघात हा विषय का स्वीकारला जात नाहीये असा प्रश्न शशिकांत शिंदेंनी उपस्थित केलाय. आणि हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की सभागृहात हा विषय चर्चेसाठी घेतला जाऊ शकतो का, नियम नक्की काय सांगतात, विधान परिषदेत ही चर्चा होऊ शकते का, ते आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. शरद पवारांच्या पक्षाचे नेते शशिकांत शिंदेंनी नियम 97 अंतर्गत अल्पकालीन चर्चा व्हावी ही मागणी जी आहे ती केलेली आहे, पण त्यावर पुढे चर्चा कधी होणार हे ठरवलं गेलंच नाहीये. अमोल मिटकरींनी सुद्धा याबाबत एक ट्विट करत सभागृहामध्ये हा विषय का घेतला जात नाहीये असा प्रश्न उपस्थित केलाय. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन एक निवेदन दिलंय आणि त्यात असं लिहिलंय की सीबीआय आणि सीआयडी मार्फत जो तपास सुरू आहे त्याचा लवकरात लवकर अंतिम अहवाल जो आहे तो सादर करावा अशी विनंती त्या पक्षाकडनं करण्यात आली आहे. पण खरंच हा प्रश्न सभागृहात चर्चेसाठी घेतला जाऊ शकतो का? तर विधान परिषदेचे नियम काय सांगतात ते आपण बघूयात. विधान परिषदेच्या नियमांप्रमाणे नियम 97 काय सांगतो तर 97 नियम म्हणजे अल्पकालीन चर्चा, शॉर्ट ड्युरेशन डिस्कशन. जेव्हा एखाद्या सार्वजनिक महत्वाचा आणि तातडीचा प्रश्न समोर येतो ज्यावर सभागृहात सविस्तर चर्चा होणं आवश्यक असते, तेव्हा या नियमाचा वापर केला जातो. आता याची नोटीस पिरियड याचा काय असतो किंवा ही नोटीसच्या रिक्वायरमेंट्स काय असतात, तर सदस्याला या चर्चेसाठी सचिवांकडे एक लेखी नोटीस द्यावी लागते. त्याच्यामध्ये त्या नोटीसमध्ये ज्या विषयावरती तुम्हाला चर्चा करायची आहे तो विषय स्पष्टपणे नमूद केलेला असावा. त्याचसोबत तो विषय तातडीचा का आहे याचं स्पष्टीकरण देणं सुद्धा, ते जोडणं सुद्धा इथे आवश्यक असतं. या नोटीसला किमान 2 इतर सदस्यांचं समर्थन असणं हे सुद्धा अनिवार्य आहे, त्यांच्या सह्या तिथे असाव्या लागतात. त्याचबरोबर साधारणपणे ही चर्चा ज्या वेळेला ठेवली जाते ती 2.5 ते 3 तासांपेक्षा जास्त काळ चालू शकत नाही. 2.5 ते 3 तासांचा कालावधी जो आहे तो या चर्चेसाठी दिला जातो. आता ही नोटीस स्वीकारण्याचा अधिकार जो आहे तो अंतिम अधिकार हा विधान परिषद सभापतींकडे असतो. जर सभापतींना वाटलं की विषय खरोखरच तातडीचा आहे आणि सार्वजनिक हिताचा आहे तरच ते चर्चेसाठी वेळ आणि तारीख निश्चित करतात. आता चर्चेचं स्वरूप कसं असतं तर या नियमा अंतर्गत होणाऱ्या चर्चेनंतर कोणत्याही प्रकारचं मतदान म्हणजे वोटिंग होत नाही. त्याचबरोबर चर्चेच्या शेवटी संबंधित खात्याचे जे मंत्री असतात ते या विषयावरती सरकारची बाजू मांडतात आणि उत्तरं देतात. त्याच्यानंतर यामध्ये सदस्य केवळ प्रश्न मांडू शकतात, त्यावर कोणताही औपचारिक प्रस्ताव म्हणजे मोशन जी आहे ती मांडली जाऊ शकत नाही, मोशन मांडता येत नाही. आणि नियम 97 अल्पकालीन चर्चेमध्ये आपण जर बघितलं तर या विषयावरती जो विषय असतो त्याच्यावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी जास्त वेळ मिळतो इतर वेळेपेक्षा. म्हणजे तसं सुद्धा तुम्ही इतर वेळी सुद्धा तुम्ही अनेक मुद्दे जे आहे ते तुम्ही विधान परिषदेत मांडू शकता, तुमची बाजू तुम्ही मांडू शकता, तुम्ही ते प्रश्न उपस्थित करू शकता, मंत्र्यांकडनं त्याच्यावरती तुम्हाला उत्तरही मिळू शकतं. पण ज्या वेळेला तुम्ही नियम 97 अंतर्गत अशी मागणी करता त्यावेळेला तुम्हाला एक डेडिकेटेड टाइम मिळतो, एक डेडिकेटेड वेळ मिळते त्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच विषयाशी निगडीत उत्तर जे आहे ते सुद्धा मंत्र्यांना आणि सरकारला द्यावं लागतं. त्याच्यामुळे 97 अंतर्गत ही मागणी जी आहे ती आता करण्यात आलेली असली तरी सुद्धा 4 दिवस होऊनही या विषयावरती चर्चा घेतली जात नाहीये विधान परिषदेमध्ये. आणि ज्या वेळेला शशिकांत शिंदेंनी हा प्रश्न उपस्थित केला की मी 3 दिवस झालेत मी तुम्हाला म्हटलेलं आहे की ही चर्चा जी आहे ती व्हायला हवी, तुम्ही ती मागणी जी आहे ती मान्य सुद्धा केलेली आहे, मग चर्चा का ठेवली जात नाहीये, त्याची वेळ का दिली जात नाहीये, जो सकाळी जो कार्यक्रम पत्रक असतं त्याच्यामध्ये का लिहिलं गेलेलं नाहीये की अजित पवारांच्या अपघातावरती चर्चा होईल. तर याला उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन तिथे उपस्थित होते. गिरीश महाजनांनी याला असं उत्तर दिलं की आम्ही मुख्यमंत्र्यांची चर्चा करून तुम्हाला वेळ कळवू आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा एक किंवा 2 दिवस पुढे मागे होतील, पण ती वेळ घेणं महत्त्वाचं आहे, ती वेळ घेऊ आणि मग आम्ही तुम्हाला कळवू की ही चर्चा कधी करायची. त्याच्यामुळे याच्यावरती पुन्हा एकदा टीका व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर अजित पवारांचा अपघात हा अर्थातच एक
जनतेसाठी सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर अनेक नेते जे आहेत ते सातत्याने त्यांचं अधिवेशनात नाव घेत असतात. मग त्यांचा झालेला हा अपघात याचं किंवा तो कसा झाला, कशा पद्धतीनं झाला, त्याच्यात काही हलगर्जीपणा झाला का, तो घातपात होता का, या सगळ्या संदर्भातली जी उत्तरं आहेत ती जनतेला मिळावीत असं सुद्धा म्हटलं जात आहे. मग ही चर्चा का घेतली जात नाहीये हा प्रश्न सुद्धा इथे उपस्थित होतो. सध्या विरोधकांकडनं हे सातत्यानं म्हटलं जात आहे की चर्चा व्हावी. आता याच्यावरती सरकार काय करतं, विधान परिषदेत याच्यावरती चर्चा होते की नाही हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.